किरीट सोमय्या हे भाजपचे नेते येऊन गेले आणि त्यांनी असा त्यांच्या सांगण्यावरून महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्र्यांनी मालेगाव येथे SITच्या माध्यमातून त्या ठिकाणी चौकशी सुरू केलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की मालेगावमध्ये बांगलादेशी आणि रोहिंगा यांचं प्रमाण त्या ठिकाणी आहे आणि हे जे प्रमाण मालेगावमध्ये आहे त्यांची चौकशी करण्यासाठी ही SIT गठीत करण्यात आलेली आहे। साधारणतः 1.5 ते 2 महिने झाले, परंतु या चौकशीमध्ये एक देखील बांगलादेशी प्रवासी किंवा रोहिंग्या हा आढळून आलेला नाही आहे। आणि मला या ठिकाणी खेदाने सांगावंसं वाटतं की अल्पसंख्याक समाज त्या ठिकाणी मुस्लिम बांधव साधारणतः 90% मतदार ते आहेत आणि त्यांच्यावरती हा जाणून बुजून अन्याय होतो आहे। मध्यंतरी आम्ही त्या ठिकाणी मीटिंग देखील घेतली, सर्व SITचे अधिकारी देखील होते आणि त्या मीटिंगमध्ये देखील त्यांना आम्ही सांगितलं की जे प्रामाणिक आणि देशप्रेमी मुस्लिम बांधव आहेत तर त्यांच्यावरती कुठलाही अन्याय होऊ नये आणि त्या माध्यमातून त्यांनी देखील कबूल केलं होतं। ते त्यांची चौकशी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे करतायत, पण तुम्हाला एकच सांगावंसं वाटतं की अशा पद्धतीने एखाद्या समाजाला टार्गेट करून हे भाजपचं जे काही हे षडयंत्र आहे हे तातडीने थांबलं पाहिजे आणि साधारणतः त्यांचे कागदपत्र जे काही तपासले जात आहे त्याच्यात जातीचे दाखले असतील, त्याचप्रमाणे काही आधार कार्ड असतील, त्याचप्रमाणे जन्माचे दाखले असतील, तर त्याच्यामध्ये कुठे स्पेलिंग मिस्टेक असू शकते, तर त्याचा अर्थ असा होत नाही की ते बांगलादेशी आहेत। आणि महाराष्ट्र शासनाने संपूर्णपणे जातीचे दाखले, त्याचप्रमाणे जन्माचे प्रमाणपत्र, जातीचं प्रमाणपत्र आणि आधार कार्ड हे देणं बंद केलेलं आहे। ते देखील तातडीने चालू करणं हे गरजेचं आहे, कारण आता शाळा सुरू होतील जूनमध्ये आणि ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्यांच्यासाठी देखील आधार कार्डची गरज असते, तर त्या योजनांपासून हे जे बांधव आहेत हे वंचित राहू नये असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं। आणि मी सन्माननीय गृहमंत्री यांना विनंती करेन की ही जी काही तपासणी सुरू आहे ही ताबडतोब बंद झाली पाहिजे आणि अल्पसंख्यांवरती जो काही अन्याय अत्याचार त्या ठिकाणी होतो आहे तर तो देखील थांबवला पाहिजे। धन्यवाद। आज नागपुरामध्ये दंगल सदृश परिस्थिती काल निर्माण झाली आहे, त्यावरून सर्वत्र महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब झालेलं आहे। काय खऱ्या अर्थाने राज्याचे जे गृहमंत्री आहेत त्यांनी तातडीने या सर्व गोष्टींची दखल ही घेतली पाहिजे आणि ते याच्यामध्ये अपयशी ठरलेले आहेत। ठिकठिकाणी दंगली उसळत आहेत, त्याचप्रमाणे महिलांवरती देखील अन्याय अत्याचार होत आहेत, परंतु कुठेही त्यांचं लक्ष नाही आहे आणि अशा पद्धतीने जे काही वातावरण आहे हे कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम हे सुरू आहे। तर मला निश्चितपणे सांगावंसं वाटतं की गृहमंत्र्यांनी त्या ठिकाणी तातडीने गेलं पाहिजे आणि ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न होतो।